वेळ कमी आहे म्हणून. आता खरं शंकरनाथच, आता शंकरनाथच झाला होता की नाही. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं, संस्कारित केलं, मराठी माणूस म्हणून जगायला शिकवलं, महाराष्ट्र धर्म शिकवला, महाराष्ट्र धर्माभिमान शिकवला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि खरं तर माझ्याच प्रचार सभेसाठी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी ज्यांनी आत्ता घणाघाती हल्ला केला ते माझे मित्र, खरं तर अतिशय जिवलग मित्र, सन्माननीय आमदार शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव, सन्माननीय आमदार मधु चव्हाण साहेब, सन्माननीय नसीम सिद्दीकी साहेब, आमचे उपनेते मनोज जामसुदकरजी, निजामुद्दीन राईन, राष्ट्रवादीचे रुपेश खांडगेजी, ॲडव्होकेट श्रीमती सुरेखाताई पाटील, आमच्या भगिनी निर्मलाताई सामंत प्रभावळकर माजी महापौर, सन्माननीय विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, आमचे समन्वयक सुधीर साळवीजी, सत्यान उभे, प्रवीण खामकर, मिलिंद सुर्वे, विपुल भोसले, शिवाजी चोरगे आणि या सर्व पक्षांचे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले पदाधिकारी, आणि उद्याच्या 20 तारखेला ज्यांनी मनामध्ये असं ठरवलंय, देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार की माझगाव नव्हे तर दक्षिण मुंबईत आम्ही क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ज्यांनी मनात ठरवलाय, निग्रह ठरवलाय, ते उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माय भगिनींनो, आणि जमलंच तर चोरून ऐकणाऱ्या गद्दारांच्या चमच्यांनो. खरं तर भास्करराव, तुम्हाला कल्पना आहे का, या माझगावचा फार मोठा इतिहास आहे. माझगावमध्ये नेहमीच क्रांती घडत आली. गद्दार उभा राहिला की माझगावने गाडला, हा त्याचा इतिहास आहे की नाही. आज हे भुजबळ साहेबांना विचारा, मग सांगतील तुम्हाला. तेही कार्ट गेलं पाडलं आपल्याकडनं. आताही गद्दार उभा राहिलाय. माझगावकर शांत बसणार नाही, गद्दाराला घरी बसवल्याशिवाय शांत राहणार नाही, तसा माझा विश्वास आहे. वाईट कशाचं वाटतं भास्करराव, बघा, राजकारणामध्ये आपण सगळेजण वेगवेगळ्या पक्षाची लोक एकत्र आलोत. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पकडलं गेलं, त्यांना जेलमध्ये बंद केलं गेलं, पण कुणी असा घातकी प्रकार केला नाही की चला आता ते जेलमध्ये आहेत, मी कधी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतो. त्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचं, आमदारांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की तिथं अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत, ते म्हणाले जेलमधलं मुख्यमंत्री पदाचा कारभार करीन. त्यांना छळण्याचा प्रयत्न आहे, त्यांना सोडायचं नव्हतंच, त्यांना नाईलाज असतो, त्यांना बाहेर काढावं लागलंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर आम आदमीच्या पार्टीच्या कुठल्याही आमदारानं असा विचार केला नाही की चला आता ते जेलमध्ये आहेत, आपण मुख्यमंत्री पदावर बसावं. आणि दुर्दैव असं आहे, काल परवाकडे संभाजी महाराजांची जयंती झाली आणि आपल्या महाराष्ट्रात आता उद्धवजींबद्दल भास्कर शेटने सगळं सांगितलंय, पण एक लक्षात घ्या की त्या परिस्थितीमध्ये ही गद्दार औलाद त्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी कारस्थानं करत होती. छत्रपती संभाजीराजांना पकडणं सोपं नव्हतं, असाच कोणतरी गद्दार होता, असेच गद्दार होते म्हणून छत्रपती संभाजीराजे पकडले गेले. आताही असेच गद्दार होते म्हणून आदरणीय उद्धवजींना सत्तेवरून जावं लागलं. मला खरं तर कमाल वाटते टरबुजाची. मी तुमच्याकडनं आता तुमच्या विधानसभेत त्यांनी केलेल्या भाषणाची क्लिप पाहिली का हो तुम्ही? पाहिली की नाही? अरे द्या रे, दाखवूया त्यांना. लाव रे तो व्हिडिओ, तशातला प्रकार आहे तो. आहे का कोणाकडे? द्यावा आता, माझ्याकडे असेलच, द्या इकडं, ऐकूया लोकांना.
ऐकू दे ना, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोलले ते ऐकूया. कुठे गेला रे, माझ्या ह्याच्यात असेल बघ. खर तर म्हणजे इतकं वाईट प्रकरण आहे की ज्यांनी आरोप केले ते शोध आणि इकडे पुढे, नाही तर येऊ नकोस. तू काही रवी म्हात्रे नाही बाजूला उभं राहायला. मिळालं का? देवेंद्र फडणवीसचा पाहिजे. मग मुळात कसा विषय येतो की इतकं सगळं प्रकरण झाल्यानंतर म्हणजे या सरकारमध्ये केंद्र सरकारपासून इथपर्यंत एकालाही लाज नाही हो, एकालाही लाज वाटत नाही. खरं तर मला सगळ्यात मोठं दुःख कशाचं आहे माहिती आहे का भास्करराव? रामदास स्वामींनी एक शब्द वापरला होता, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी. काय शब्द वापरला होता? महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी. तो महाराष्ट्र धर्म या गद्दारांनी बुडवला. त्याचं दुःख आहे मला. महाराष्ट्रात एक मिनिट ती पुन्हा दाखवतो बरं का, आवाज येईल ना? आवाज कुठे येतोय? नाही याचा आवाज नाही बरोबर. माझं चांगलं आहे, खणखणीत आहे माझ्याकडे. हा तिथे राहून लावा, त्यांना द्या. तो लावतो का विचार, त्याला द्या रे त्यांचा मोबाईल. नंतर जाताना घेऊन जा बरं का घरी, म्हणजे यांना परत द्या. मी का सांगतोय की मला सभागृहात कळलं की लोकांनी ते ऐकलेलं नाही बरोबर. म्हणजे तुम्हाला जरा तरी जनाची नाही मनाची तरी लाज आहे का हो? तकबार पुरावे घेऊन येतो. महाराष्ट्र धर्माचा उल्लेख करत होतो मी. मला अभिमान वाटतो उद्धवजी साहेबांचा. हिमालयाला सुद्धा आज वाटलं असेल की सह्याद्री एवढा कणकर उभा राहिला. हिमालयाला सुद्धा आज वाटलं असेल हेवा की सह्याद्री इतका कणकर उभा राहिलाय. उद्धवजी ठाकरे साहेब या देशावर शाह आणि मोदी साहेबांचा ज्या पद्धतीनं दहशतवाद सुरू आहे त्याच्या विरोधात एकच उभा राहिला. जसा तेव्हा सुद्धा मोगलांच्या विरोधात एकच राजा उभा राहिला, छत्रपती शिवाजी महाराज. तसे आमचे उद्धवजी ठाकरे यांना आव्हान द्यायला उभे राहिले. काल परवाकडे चेष्टा केली तुम्ही बरं का, अपमान केलात महाराष्ट्राचा. भास्कर शेठ, प्रफुल्ल पटेलांनी मोदी साहेबांचं कौतुक करताना महाराष्ट्राचा महाराजांचा जिरेटोप त्यांच्या डोक्यावर घातला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा डंक मारला. महाराष्ट्राचा अपमान झालाय, छत्रपती शिवरायाचा अपमान झालाय. पेटू नटा रे. लाज नाही वाटत का तुम्हाला? राग नाही येत का तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप एका भ्रष्ट माणसाच्या डोक्यावर ठेवता तुम्ही? उद्धवजी तर म्हणाले ठेवण्यापूर्वी निदान त्याच्या खालचं डोकं तरी तपासायला पाहिजे होतं. डोकं तपासण्याची गरज होती. कारण याच पटेलच आहेत ना शेवटी, पटलेले लोक आहेत ते. पटाव 50 खोका 50 खोके 50 खोके तुमचे माझगाववाले 50 खोके. आता पैसे वाटतायत बरं. सध्या जोरदार दुकान चालू आहे. काय विचारू, कारखाना काढलाय. त्या कारखान्यावर लक्ष ठेवा बरं. काय सिस्टीम सुरू आहे? चालू झाली का? लागेल का? लावा बरं, जोरात लावा, आवाज मोठा करा. कडे ज्यावेळेस धाड पडली, पहिल्यांदा 130 कोटी ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली. कुणाकडे? 2 वर्षामध्ये 38 संपत्ती त्यांच्या पूर्ण त्याचा रेकॉर्ड सापडलेला आहे. असं प्रशिक्षण घेऊ नका. असं प्रशिक्षण घेतल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये जावं लागतं. ऐका, हे वाक्य ऐकून ठेवा. चांगलं प्रशिक्षण घ्या.
म्हणजे इकडे लोक कोरोनाने मरत होते आणि तिकडे प्रॉपर्ट्या घेणं चाललं होतं. प्रॉपर्ट्या घेण्याचा रेटही बघा, 24 महिन्यात 38 प्रॉपर्ट्या. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही 6,000 कोटी रुपयाचे 370 प्रस्ताव 30 मिनिटात मंजूर करून टाकले. पण मजेची गोष्ट बघा, म्हणजे सगळं काय निम्नस्तर जलाशय, भूमिगत जलबोगदा, आर दक्षिण महापालिका रुग्णालयाचे इमारत बांधकाम, वैशिष्ट्यपूर्ण रुग्णालयाचे बांधकाम, रुग्णालयातील विविध कामे, अग्निशमन वाहन खरेदी, त्यानंतर 600 कोटी 800 कोटी मलनिस्सारण विभागासाठी शीघ्र वाहन खरेदी, अजून कुठल्या जलाशयाची पुनर्बांधणी. पण हे सगळं करताना नालेसफाईचा विषय नाही आला. आता मान्सून येणार आहे, शेवटची सभा आहे, उन्हाळ्यानंतर आपली परिस्थिती काय असते आपण मुंबईची बघितली आहे. पण नालेसफाईच्या संदर्भात मात्र कुठलाही विषय आला नाही. आणि हे जे सगळे विषय आहेत, बांधकामाचे विषय, हे मात्र मोठ्या प्रमाणात. आणि मजा अशी आहे की तुम्ही 7 मार्चला तिथलं सीसीटीव्ही फुटेज बघा, काय लाईन लागली होती हो, भयानक. यावरून ओळखा काय म्हणाले ते. कुणीतरी सभागृहात म्हणालं, अरे मार्ग सांगा आम्हाला अशा पैसे कमवण्याचा. तर देवेंद्र काय म्हणाले, असला मार्ग स्वीकारू नका, असला मार्ग स्वीकारला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. काय देवेंद्र फडणवीस तुमचे नशीब आहे हो, केवढं पाप आहे तुमच्या नशिबी आलं की त्याच माणसाचा प्रचार करायला पाळी देवेंद्र फडणवीसवर आली. याच्यासारखं तुमच्या नशिबी आलेलं पाप नाही टरबुजा. तुमच्या नशिबी हे आलं ना, तुम्ही ज्याला जेलमध्ये पाठवायला निघाला होतात. तुम्हीच म्हणालात, सभागृहात बोललेत बरं काय, विधानसभेमध्ये रेकॉर्डवर आहे. आणि तो तुमच्या माझगावचं प्रतिनिधित्व करणार का. 143 कोटी रुपयाची इन्कम टॅक्सची देणे आहेत, अजून नोटीस आहे. आणि म्हणून बांधवानं बघितलं, वेळ कमी आहे पण 2 गोष्टी मुद्दाम सांगून माझं भाषण संपवणार आहे. खर तर लोकसभेतला खासदार म्हणून भास्करराव तुम्हाला अभिमान वाटेल. मी सगळ्यांना हल्ली आवाहन करतो, तिथं सुद्धा जाणीवपूर्वक आम्ही एक फिल्म तयार केली होती. आमच्या रथावरची फिल्म दाखवायची नाही सांगितली, कलेक्टरने नोटीस दिली. पार्लमेंटमध्ये भाषण जग पाहतं, जग पाहतं, युट्यूबवर पाहता येतं. पण मी त्या रथावर त्याची क्लिपिंग काढल्या तर दाखवायचं नाही म्हणून सांगितलं नाही मला. हा म्हणजे लोकशाही बघा काय ती. नाही म्हणे आता तुम्ही स्पीकरची परवानगी घ्या, स्पीकर आपल्या घरी गेलाय, त्याची परवानगी घ्यायची आता आम्ही. हे अशा पद्धती कशाला. काल माझं इथे डिबेट होतं, कुठे सकाळी 9:30 वाजता CPRA कोलाबा आणि संध्याकाळी होतं मलबारीला. दोन्ही डिबेटला म्हणजे दोन्ही उमेदवारांना बोलवलं होतं. परवानगी दिली गेली पोलिसांकडनं आणि नंतर 11:30 वाजता रात्री सांगितलं परवानगी रद्द. पळाले बरं का रणांगणातून, परवानगी रद्द, डिबेटला येणार नाही, आम्ही येत नाही, तुम्ही पण देऊ नका परवानगी. इतका घटिया प्रकार तुम्ही करताय. मला मोदी साहेबांचे कीव येते. तुम्ही मगाशी सांगितलं रोड शो करतायत. मोदी साहेब, आदरणीय उद्धवजींनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं हो. 400+ अहंकार, एवढं काम केलं ना तुम्ही, मग महाराष्ट्रामध्ये कशासाठी येत आहे, एवढ्या सभा का घेताय, रस्त्यावर रोड शो का करतायत. लोकांनी तुम्हाला तुमच्या कामामुळे निवडून दिलं पाहिजे. लोक तर आता तुमचा चेहरा बघायला पण कंटाळलेत. मतं तर राहिली दूरच हो, खेड्यातली माणसं सुद्धा हुशार झालीत. बस करत 2 गोष्टी सांगतो फक्त. या राज्यामध्ये म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकांवर आरोप केले ठीक आहे हो, देशाचे पंतप्रधान आरोप करतात तेव्हा त्याचं गंभीर घ्यावं लागेल. भोपाळमध्ये सभा झाली आणि भोपाळमधल्या सभेमध्ये माननीय पंतप्रधानांनी आरोप केला. काय आरोप केला. भोपाळमध्ये सभा, मध्य प्रदेश. आरोप कशावर. महाराष्ट्रावर. कुणावर. 75,000 करोड़ का घोटाला, सिंचाई घोटाला हुआ. अरे वाह. 25,000 करोड़ का बैंक का घोटाला हुआ. फिर क्या हुआ.
फिर कुछ नहीं हुआ, फिर झुमका गिरा रे बरेली के बाजार में, फिर झुमका गिरा, फिर अजित पवार गिरा भाजपा के बाजार में। आ गए अजित पवार, आपने उनको मंत्री पद दे दिया, वित्त मंत्री बनाया। मोदी साहेब थोडी तरी ठेवा हो, केजरीवालचं नाव आठवलं का? मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार, उ खातो नती खावा देतो नती। लाज वाटते का तुम्हाला? 75,000 करोडचा घोटाळ्याचा आरोप करता आणि दुसऱ्या दिवशी त्याला घेता। लोकसभेमध्ये श्वेतपत्रिका गेली आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये आपल्या आदर्श बिल्डिंगच्या बद्दलचा आरोप श्वेतपत्रिकेत केला गेला आणि तिथं लिहिलं गेलं, जवानांच्या विधवांची घरं लुटणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्याचं नाव आल्याबरोबर 2 दिवसात अशोक चव्हाण बीजेपी वासी झाले। ते 2 दिवसात बीजेपीत गेले, तिसऱ्या दिवशी राज्यसभा सदस्य बनून गेले ताबडतोब। हे तुमची भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे। तुम्ही महागाईच्या विरोधात बोलत नाही, तुम्ही महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलत नाही, तुम्ही बेरोजगारांबद्दल बोलत नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलत नाही, शेतकऱ्यांच्यासाठी काही करताय म्हणून सांगत नाही। अवकाळी पाऊस पडतोय, आमच्यावर तौक्ते आणि निसर्गाचं संकट आलं तेव्हा सुद्धा तुमचं विमान गुजरातच्या सीमेवरून परत गेलं, महाराष्ट्रात नाही आलं। 1.5 दामडा तुम्ही आम्हाला दिला नाही। महाराष्ट्रावर सूड उगवतायत, मराठी माणसा सावध हो बरं का। कोण मराठी? तर नुसता आईबापांच्या, मराठी आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मराठी नाही। माधव जुलियन म्हणाले होते, असो प्रांत आणि धर्मही कुठला, जो जो या संस्कृतीत नटला, म्हणून मराठी आम्ही तयाला, तयासी नाते आमचे जुडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे। त्या मराठी माणसांमध्ये तुम्ही दंगे लावलेत। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, गोवारी आरक्षण, आदिवासी आरक्षण, मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारा माणूस मराठी आहे की नाही? मराठी आहे की नाही? ओबीसी साठी लढणारा, नेतृत्व करणारा माणूस मराठी आहे की नाही? धनगरांसाठी लढणारा माणूस मराठी आहे की नाही? गोवारींसाठी लढणारा माणूस मराठी आहे की नाही? आणि आदिवासींसाठी लढणारा माणूस सुद्धा मराठीच आहे ना। मग तुम्ही मराठी भांडत बसा, आपल्याला डोकी फोडत बसा, अनाजी पंत मजा बघणार। अनाजी पंत कोण? अरे वा, हुशार आहेत रे। अनाजी पंत कोण? मजा बघतोय, समजून घ्या। भास्कर शेठ, मणिपूरच्या हल्ल्याबद्दल आम्ही तिथं केल्यानंतर यांनी कायदा करून चीफ जस्टिसला पण काढून टाकला आणि इलेक्शन कमिशनर पंतप्रधान नेमणार, यालाच म्हणतात हुकुमशाही। आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, वेळ संपली आहे, आता 1 मिनिटामध्ये संपेल म्हणून मी आवर्त घेतो आणि शेवटची सुरेश भटांची ओळ सांगून भाषण थांबवतो। साराच अंधकार मातलाय, राज्य कारभाराचा अंधकार आहे, आर्थिक सामाजिक सगळा अंधकार आहे। आणि म्हणून सुरेश भट म्हणाले होते, उषक काल होता होता काळ रात्र आली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा, जोरात बोला, अरे पुन्हा आयुष्याच्या 20 तारखेला पेटवायचे। मशाली समोरचं पहिल्या नंबरचं बटन दाबायचंय आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा महाविकास आघाडीचा हा निष्ठावान तुमचा उमेदवार, त्याला इतक्या प्रचंड मताने निवडून द्या की ते जे 2 चमचे आहेत ना मलबारी आणि कुलाब्यातले, ते कायम गाडले गेले पाहिजे, असं काम करा, असा विश्वास व्यक्त करतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।